शिवे शरणार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. स्थानाधिपती असलेल्या वरदायिनी धानमादेवीच्या चरणी वंदन करून मी सिद्धय्या पंचाय हिरेमठ कुडापूर धानमा देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष या नात्याने मी भक्तांना काही गोष्टी सांगू इच्छितो. कुडापूर धानमा देवस्थान हे आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र या ठिकाणी अनेक भक्तांची ही कुलदेवी आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी लाखो भक्त वर्षाला येत असतात आणि त्यांची सोय करायची जबाबदारी या इथल्या कमिटीची असते, ट्रस्टची असते. आमच्या अगोदरपासून आतापर्यंत अनेक ट्रस्टींनी वेगवेगळ्या सोयी सुखसोयी या ठिकाणी केलेल्या आहेत. आज या ठिकाणी जवळपास 250 रूम्स आहेत भक्तांना राहण्यासाठी. अटॅच बाथरूम वगैरे असलेले काही AC रूम आहेत, सगळे आहेत. जवळजवळ 2 ते 2 गेस्ट हाऊस आहेत आणि या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना मोफतमध्ये प्रसादाची व्यवस्था केलेली असते. ह्या सगळ्या गोष्टी अद्ययावतरित्या चालू आहेत आणि भक्तांच्या सहकार्याने त्यांच्या उदार देणगीतून हे सर्व आम्ही या ठिकाणी करत आलेलो आहोत. आम्ही भक्तांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी पूजा साहित्य वगैरे विक्री व्हावं म्हणून एक 5 गाळे नवीन बांधून ठेवलं होतं. अचानकपणे त्यांनी अनाधिकृतपणे चावी घालून ते गाळे त्यांच्या ताब्यात घेऊन आजपर्यंत त्या गाव्यामध्ये अनाधिकृतपणे ते व्यापार करत बसलेले आहेत. हे सर्व करत असताना आम्ही खूप प्रयत्न केला, सार्वजनिकरित्या, सामुदायिकरित्या, वैयक्तिकरित्या आणि शेवटी कायदेशीररित्या हा विषय सोडवण्यासाठी आम्ही अप्पर तहसीलदार संघ यांच्याकडे गेलो. त्यांनी दोन्ही बाजूचा सखोल अभ्यास करून हे गाळे देवस्थानचेच आहेत आणि या पुजाऱ्यांनी ताबडतोब रिकामे करून द्यावे असा निर्णय दिला. निर्णय देऊनसुद्धा त्यांनी गाळे रिकामे करून द्यायला तयार नव्हते. परवा त्यांनी कोर्टात स्टे मागायला गेले होते, तिथंही त्यांना स्टे मिळाला नाही. हे गाळे देवस्थानचे असं त्यांनी निकाल दिलेला आहे. म्हणून आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांकडे अर्ज देऊन पोलीस प्रोटेक्शन घेऊन हे गाळे रिकामे करून घ्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. याच्यात कुठलाही प्रकार कोणावर अन्याय आणि करायचे आमचे उद्देश नाही. देवस्थानची प्रॉपर्टी ही चांगली राहावी, भक्तांनी दिलेल्याचा योग्य विनियोग व्हावं या सदहेतूने आम्ही त्यांना त्रास न देता विनंती करून बघितलं, पण ते काय ऐकले नाहीत. म्हणून आज दुर्दैवानं आम्हाला असं म्हणावं लागतं की पोलीस प्रोटेक्शनमध्ये आम्ही ते रिकामी करून घेतले. आणि देवस्थान हे एक रथ आहे, पुजारी आणि ट्रस्टी हे 2 चाक आहेत. दोन्ही चाकं व्यवस्थित गेले म्हणजे रथ व्यवस्थित राहतात. त्याच्यासाठी तुम्ही तुमचे कर्तव्य करत राहा, तुमचे हक्क घ्या, आम्ही आमचे कर्तव्य राहतो, जेणेकरून भक्तांची सुखसोय व्हायला पाहिजे आणि तुमचंही चांगलं व्हायला पाहिजे अशी आमचे भक्तांना आणि या पुजाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे. Press the bell icon on the video and never miss another update.